वारकरी संप्रदाय के रचयिता महान संत ज्ञानेश्वर का समाधि स्थल आलंदी में कार्तिकी एकादशी का पर्व बड़े ही श्रद्धाभाव से मनाया जाता है। भागवत एकादशी के नाम से जाने जाने वाले इस पर्व पर अपने श्रद्धासुमन भेंट चढ़ाने के लिए महाराष्ट्र के हर कोने से वारकरी संप्रदाय के लोग आलंदी पहुंचते हैं। कुछ श्रद्धालु यातायात के साधनों का उपयोग कर तो कुछ पैदल ही आलंदी पहुंच जाते हैं और श्रद्धासुमन अर्पित करते हैं। संत ज्ञानेश्वर के समाधि पर अपना मत्था टेकने के लिए पनवेल से भी श्रद्धालुओं का झुंड निकल पड़ा है। पनवेल के हर विभाग से वारकरियों की पैदल दिंडी यात्रा आलंदी के लिए प्रस्थान कर चुकी है, जिनका एक पड़ाव वल्लभ गांव में पंचायत समिति के पूर्व सभापति काशीनाथ पाटिल के घर हुआ, जहां इन वारकरियों से मुलाकात करने के लिए शेका पक्ष के जिला सचिव बालाराम पाटिल सहित अन्य गणमान्य पहुंचे थे। इस अवसर पर कुछ वारकरियों ने हमारे कैमरे के सामने अपनी भावनाएं जाहिर की। स्वानंद सुखनिवासी सद्गुरु वामन बाबा महाराज, सद्गुरु सावळाराम बाबा महाराज, श्री गुरु अप्पा माऊली, गुरुवर्य वैकुंठवासी शिवरामबुवा पाटील यांच्या पवित्र अशा पावन झालेल्या पवित्र भूमीतून विश्वसंत ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळ्यानिमित्त श्री क्षेत्र आळंदी येथे तळोजा परिसरातील तळोजा मजकूर शांतिकुटी आश्रम ते श्री क्षेत्र आळंदी येथे हा पायी दिंडी सोहळा प्रस्थान होत आहे। तर हा अनेक वर्षापासून चालू आहे। तर आज त्या सोहळ्याचं प्रस्थान तळोजा मजकुरीतून झालेलं आहे आणि आजचा मधल्या सुट्टीचा विसावा म्हणून, जेवणाचा विसावा म्हणून, महाप्रसादाचा विसावा म्हणून इथे वल्लभ म्हणून मौजे वल्लभ गावी काशीनाथ पाटील माजी सभापती यांच्याकडे आपली दिंडी विसाव्यासाठी थांबलेली आहे। पायी दिंडी सोहळा त्या आपल्या वल्लभ गावातील नवे आपल्या पनवेल तालुक्याचे माजी सभापती हरिभक्तपरायण काशीनाथ शेठ पाटील यांच्याकडे हा दुपारचा भोजन आणि त्यानिमित्तानं ही सर्व दिंडी या ठिकाणी विसाव्याला आलेली आहे। आणि जगाकडे जर अवलोकन केला जगामध्ये अनेक दिंड्या आहेत, अनेक संप्रदाय आहेत, पण जगामध्ये श्रेष्ठ संप्रदाय म्हणजे हा वारकरी संप्रदाय आहे। आणि त्याच्यामध्ये माऊली महावैष्णव यांचा समाधी सोहळा 12 तारखेला आहे आणि त्यानिमित्तानं 12/12/2012 रोजी आयोजित केला आहे आणि त्यानिमित्तानं ही पायी वारी ठिकाणी जात आहे। नाम घेता वाट झाली यज्ञ पाऊला पाऊली, अनेक याच्यामध्ये युगामध्ये यज्ञ सांगितले, तपश्चर्या सांगितलं आहे, पण पायी वारीमध्ये गेल्यानंतर सर्व यज्ञ बाद झाले आहेत, म्हणून पायी वारी करावी।